आज आम्ही जांभळ काढायला गेलो. आमच्या मस्तीमुळे लयच खतरनाक विषय झाला. नक्की काय विषय झाला चला बघूया. तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही जांभळ आणि करवंद खायला जाणार होतो. हॅलो काय ही आमची गँग घेऊन आम्ही करवंदाकडे निघालो. राजभाऊ पण लय दिवसातून सुट्टीवर आलेले. मग त्याला बी घेऊन आम्ही करवंदाच्या एका जाळीजवळ पोहोचलो. पण तिथं आम्हाला मिजून 3-4 करवंदच खायला भेटले. इथं मग जरा पुढे जाऊन बंटी शेटच्या बैलाची गाडी घेतली आणि परत आपल्या जांभळण करवंदाच्या शोधात निघालो. जरा पुढे गेल्यावर मालकालाच गाडीवरून उतरून आम्ही गाडी घेऊन निघालो. या टेकडीवरनं दिसणारा व्ह्यू तर लयच जोरात होता. इथून आम्ही पुढच्या करवंदीच्या जाळीवर आलो. कठीणाईन को सामना करना पडता है. इथल्या जाळीला बी व्हायचंच जांभळ होत. कोण खाना म्हणलं विकारी हानतोय बरं काय हो. इथं व्हायचंच करवंद खाऊन आम्ही जांभळाच्या झाडाकडे निघालो. तर पोचल्यावर झाडाला एवढी जांभळ होती काय बोलायलाच नको. मग जांभळ खायला आम्ही सगळी लगेच झाडावर चढलो. डायरेक्ट 10 असतं आपले 10 20 रुपये. झाडावर नसला खतरनाक व्ह्यू एन्जॉय करत आम्ही जांभळ खात बसलो. इनभाऊ आम्हाला वरनं जांभळ पुरवत होता. जांभळ खाऊन पोट भरल्यावर झाडावरच मस्ती सुरू झाली. मग जरा वेळानं झाडावरून आम्ही खाली उतरलो. खाली आल्यावर आम्हाला इथं मधमाशांचं पोळ दिसलं आणि इनभाऊनी त्याच पोळ्याला दगड मारला. त्यामुळे सगळ्यांची पळता पळतच झाली आणि दगड मारल्यामुळे माशांनी रिटर्न गिफ्ट सुद्धा दिलं. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर आपल्या पेजला फॉलो करून घ्या. भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.